सहकारी बँकांमधले चेक पहिले 3 दिवसांनी क्लिअर व्हायचे, साधारण 3 दिवसाचं काल. पण आता RBIने नवीन नियम आणला आहे की एकाच दिवसात तो चेक क्लिअर करायचा. म्हणजे ज्या दिवशी एंट्री होईल त्याच दिवशी इनवर्ड, त्याच दिवशी आउटवर्ड. त्यामुळे ते पैसे त्याच दिवशी त्या बँकेत जमा होतील. पण ही नवीन सिस्टीम आणल्यामुळे झालं काय की एकदम ही सगळी सिस्टीम बँकेची कोलॅप्स झाले आणि अशा पद्धतीने बघा सगळ्या बँकांच्या, सहकारी बँकेच्या कॉम्प्युटरवर हे चेक असे पेंडिंगच्या पोझिशनला दिसतात. मी गेली मला वाटतं 10-15 दिवस झाले सगळ्या सहकारी बँकांमध्ये जमा झालेले चेक्स क्लिअर होत नाहीत. नेमकं काय तांत्रिक अडचणी? आपण विद्या सहकारी बँकेत आलो. सर तुमचं नाव सांगा आणि काय झालं चेकिंगच्या क्लिअरिंग सिस्टीमला, कशामुळे सगळं सांगा. माझं नाव स्वप्नील पवार आहे. आम्ही क्लिअरिंग आणि IT डिपार्टमेंट बघतो. 4 तारखेला साधारण RBIने सांगितले NPCIने की 4 तारखेपासून कंटिन्युअस क्लिअरिंग, त्याला नाव दिलं होतं, कंटिन्युअस क्लिअरिंग चेक होईल. त्याच असाने 2 तासात चेक पास होईल अशी सिस्टीम RBIने आणि NPCIने राबवली होती. पण साधारणतः काय आलं, अचानक चेक एका दिवसात पास होण्याकरता भरपूर लोकांनी चेक भरले. ही स्कॅनिंग सिस्टीम जी होती ती राबवली आणि ज्या ठिकाणी 10,000 चेक जायचे त्या ठिकाणी 1,00,000 चेक NPCIकडे सेटलमेंटला पोहोचले. चेक हे सगळे गठ्ठा चेक हे पेंडिंग चेक्स आहेत सगळे. हां, काही 4 तारखेपासून आहेत, काही 8 तारखेपासून आहेत. अरे बाप. हां, हे अजून आज 15 तारीख आहे. आज 15 तारीख आहे. सगळ्या बँकांमध्ये बऱ्याच सगळ्या बँकांमध्ये. किती कोटी रक्कम साधारण अडकली असेल का? नाही, साधारण त्याचा आकडा हा कोटींच्या घरात आहे. चेकची लोकांची दिवाळी आली, पैसे अडकले. हां, साधारण बऱ्याच लोकांचे आजही कस्टमर आमच्याकडे भांडायला येतात की आमचे 4 तारखेचे पैसे अजून मिळाले नाही, 8 तारखेचे पैसे मिळाले नाही. आणि ज्या अगेन्स्ट चेक आज मी भरलेला आहे त्या अगेन्स्ट त्या कस्टमरने चेक पूर्ण पाठवलेला असतात अगेन्स्ट क्लिअरिंग, त्यांचे ते चेक रिटर्न जात आहेत. त्यामुळे अनावधानाने व्यावसायिक सामाजिक वर्गांना खूप याचा त्रास व्हायला लागलेला आहे सध्या. आता लोकांची दिवाळीच होणार नाही असं परिस्थिती गोरगरिबांची. हो, सध्या तर तेच अडचण आहे. जबाबदार कोण आहे? हे NPCIची सिस्टीम पूर्णतः याला रिकन्सिलेशन होत नाही आहे अजूनही. सॉफ्टवेअर त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये इश्यू आहे किंवा रिकन्सिलेशन जो प्रेझेंट समोरच्या बँकेत व्हायला पाहिजे तो वेळेत होत नाही, जो आपल्या बँकेत व्हायला पाहिजे वेळेत होत नाही. या सगळ्या गोष्टींची अडचण सध्या. सर्वसाधारण कधी नवीन सिस्टीम एखादी आल्यानंतर सुरुवातीला असे काही हजार्डस येतात, ते क्लिअरही होतात. आता एवढे दिवस झाले का नाही क्लिअर होते? त्यांनी कारण की ट्रायल हे घेतलेलं नाही. ट्रायल जे पूर्वी त्यांचं साऊथ ग्रीड, नॉर्थ ग्रीड ह्या ग्रीडवर चालायचं क्लिअरिंग, त्यांनी हे सगळ्या ग्रीड एकत्र करून याचं एक लमसम चालू केला प्रोग्राम. त्यामुळे सिस्टीम कोलॅप्स झाली. जर त्या साऊथ एका ग्रीडवर चालू केली असती तर हे पूर्णतः सक्सेस झालं असतं. क्लिअर व्हायला किती दिवस लागतील? अजून क्लिअर व्हायला 1 महिना जाईल. 1 महिना? हां, सगळ्या गोष्टी. लोकांची दिवाळी बुडण्यातच जमायत सध्या तरी. लोकांचं मग काय म्हणणं काय आता? सर्वांचं म्हणणं की पहिल्याच सिस्टीम होती तशी चालू करावी. 1 डेच्या ऐवजी 2nd डे जो चेक पास होत होता, आज भरला की उद्या पास व्हायचा, ती सिस्टीम राबवावी. ती सिस्टीम सक्सेस आहे. तुमच्या कामात आणखीन काय काय अडचणी आल्या? त्याच्या कामामध्ये आता अडचणी आमचे सकाळी 8ला मुलं येतात तर सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत थांबतात सगळं. हां, हे सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये त्याच दिवशी करावं लागतं. कारण त्या दिवशी नाही केलं तर ते डीम अप्रूव्ह होऊन इनवर्डचे चेक पास होतात आणि आउटवर्डचं रिटर्न आम्हाला मिळत नाही. म्हणजे बघा, RBI कधी कधी काही गोष्टी चांगल्या याच्यासाठी करत असेल, पण त्यात जर असे टेक्निकल ग्लिचेस आले तर सिस्टीम कशी कॉलॅप्स होती. आणि आज लोकांची दिवाळी, अक्षरशः दिवाळीत कोणाला, आणि हे सहकारी सोसायटीचे ग्राहक कोण असतात तर गृहनिर्माण सोसायटी असतात, छोटे मोठे व्यावसायिक असतात, कंत्राटदार असतात, त्या सगळ्यांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत अक्षरशः. कारण लाखो चेक्स आता आपण बघितले सगळे विना क्लिअरिंगसाठी पेंडिंग आहेत. जे पहिले 3 दिवसात क्लिअरिंग व्हायचं ते RBIने एका दिवसात करा म्हणून आणलं आणि ही नवीन सिस्टीम सगळी कोलॅप्स झाली. कारण याची ट्रायलच घेतली गेलेली नाही. ट्रायल घेतली असती का त्याची वेळ आली नसती. मग याला जबाबदार कोण? आणि RBI याच्यावर काही बोलताना दिसत नाही, उत्तर देताना दिसत नाही. मरण मात्र या छोट्या सहकारी बँकांचं आणि छोट्या हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचं येतं. म्हणजे जे कामगार आहेत ज्यांचा पगार झाल्याशिवाय देवळी होत नाही, त्या कामगारांना चेक न वाटल्यामुळे पैसे मिळत नाही. याची जबाबदारी सरकार आणि RBI घेणार का, हाच आता प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, पुणे.